नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण भरपूर असे औषधी गुणधर्म असणारी आणि जगातील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणला तरी चालेल ही भाजी बनवणार आहोत, कडुलिंची भाजी। तर ही भाजी खाल्ल्याने की नाही कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह हे आजार बरे होण्यास मदत होते ही भाजी खाल्ल्याने। तसेच अँटीऑक्सिडंट, लोह, प्रोटीन, विटॅमिन, आयर्न हे सर्व गुणधर्म या भाजीमध्ये आहेत। तर ही भाजी पावसाळ्याच्या दिवसामध्ये येते, तर याला रानभाजी म्हणतात, कोणी कडुले म्हणतात, कोणी गोड कारलंही म्हणतात। तर बघा ही अशी असते। तर मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2 ते 3 पाण्याने की नाही याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। ही दिसायला बघा अशी असते, वरून काटेरी असते। याला की नाही आता आपण कट करून घेऊयात। याचा देठ काढून घेते मी थोडासा। याला की नाही आता आपण कट करून घेऊयात। याच्या बिया काढायची गरज नाहीये, कारण की हे कडुले जे आहेत ना ते कोवळे आहेत। जर याच्या बिया लाल झाल्या असतील ना तर त्या तुम्ही काढून घ्या आणि असे उभे काप करून घ्यायचे आहेत। तुम्ही की नाही ही भाजी एकदम बारीक कट करू शकता, जसं आपण कांदा कापतो की नाही तसं, पण इथे मी असे मोठे उभे काप करून घेतेय। आणि हे जे कडुले आहेत ना ते भरपूर कोवळे आहेत, त्यामुळे याच्या बिया काढून नाही घेते मी। जर याच्या बिया लाल झाल्या असतील आणि थोडेसे निबर असतील ना तर याच्या बिया काढून आपल्याला फक्त हे कडुले चिरून घ्यायचे आहेत। तर बघा अशा पद्धतीने एकदम बारीक कट करून घेते मी उभे काप। ही भाजी खाल्ल्याने की नाही वजन कमी करण्यासाठी पण खूप मदत होते। या भाजीमध्ये की नाही भरपूर असे गुणधर्म आहेत औषधी, त्यामुळे एकदा तरी ही भाजी खाल्लीच पाहिजे। तर इथे बघा हे मी पूर्ण भाजी की नाही बारीक कट करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे मी। आता गॅसवरती कढई ठेवली, तेल घालायचे 2 चमचे। तेल कमी घातलं तरी चालेल, खूप जास्त तेल वापरायची गरज नाहीये। तेल छान गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी घालायची आपल्याला फोडणीला, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। ही भाजी बनवायला पण खूप सोपी आहे, अगदी कुणालाही जमेल इतकी सोपी आहे। आता की नाही इथे मी बारीक कट करून घेतलेला कांदा घालते। कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये की नाही ही भाजी मार्केटमध्ये विकायला येते, तर खूप छान भाजी होते याची। एकदा तरी तुम्ही ही भाजी नक्की करून बघा। आता यामध्ये मी लसूण घातलेला आहे, थोडासा लसूण बारीक करून घेतलेला आहे मी खलबत्त्यामध्ये, तो घालून घ्यायचा आहे। कांदाही भाजून तयार आहे। आता की नाही टोमॅटो घालायचा आहे। जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल ना तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल। तर टोमॅटोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो इथं आपलं भाजून झालेला आहे। आता यामध्ये मसाले घालून घेऊयात। जे आपण रोजच्या वापरात जे मसाले वापरतो की नाही भाजीसाठी तेच घालणार आहोत। थोडासा गरम मसाला, हळद, धना पावडर आणि इथं मी फक्त लाल तिखट वापरते। तुम्ही तुमचा साठवणुकीचा मसाला, कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट वापरू शकता। तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घाला। याला आता मिक्स करून घेऊयात आणि जे आता आपण बारीक कट करून घेतलेले कडुले आहेत ना ते घालून घेणार आहोत। तुम्ही कडुले आधी तेलामध्ये भाजून घेतले तरी चालतील, पण मी डायरेक्ट करते। बरेच जण काय करतात, तेलामध्ये कडुले थोडेसे भाजून घेतात, ते काढून नंतर फोडणी देतात। पण अशी भाजी एकदा तुम्ही करून बघा, खूप छान होते। एक 3-4 मिनिटं हे कडुले मी तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत आता बघा मसाल्यांसोबत। त्यानंतर आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे। परत याला की नाही 1-2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। 1-2 ते 3 मिनिटं याला की नाही परतून घेते मी। आता की नाही मी भाजलेले शेंगदाण्याचा की नाही जाडसर असा कूट करून घेतलेला आहे, तो घालणार आहे यामध्ये। तुम्हाला जर डाळ आवडत असेल याच्यात तर तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा तुरीची डाळ घालू शकता किंवा मुगाची डाळही थोडीशी घालू शकता, त्याही डाळी खूप छान लागतात यामध्ये। फक्त की नाही डाळ भिजवून घ्यायची, भाजी बनवायच्या आधी 1 तास ते 2 तास डाळ भिजत घालायची आणि नंतर घालायची। खूप छान लागते डाळ घातल्यावर ही भाजी। पण इथं मी फक्त शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। आता की नाही पाणी न घालता की नाही ही भाजी मी बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहे। अधूनमधून 2 ते 3 वेळा ही भाजी मी हलवून घेते। तर इथे बघा ही औषधी गुणधर्म असणारी आपली ही कडुल्यांची भाजी तयार झालेली आहे। अगदी कमी वेळामध्ये खूप छान ही भाजी तयार होते। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। तर इथे बघा मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे।
या भाजीमध्ये की नाही भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत, भरपूर आजारांवरती रामबाण उपाय आहे ही भाजी. तर एकदा नक्की बनवून तुम्ही खा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.